आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज 3 महिने पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर विमान अपघाताच्या चौकशी संदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यातील सीआयडी कार्यालयाला भेट दिली. मात्र अधिकाऱ्यांची भेट न झाल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी रोहित पवार यांनी गंभीर आरोप करत सांगितले की बारामतीतील एका छोट्या नेत्याचा भोंदू अशोक खरात याच्याशी संपर्क होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. जेव्हा काही वरिष्ठ अधिकारी सीआयडीशी बोलले ते म्हणले आम्ही तपास नाही करणार, या FIR वर आम्ही एन्क्वायरी करणार, म्हणजे चौकशी करणार, तपास नाही करणार. म्हणजे शब्दाचा खेळ खरंच काय हे समजून घेण्यासाठी आम्ही आलो होतो. पण इथं दुर्दैवाने कुणीच भेटलं नाही, न खालचे अधिकारी सुद्धा तिथं या विषयाच्या बाबतीत अपडेटेड होते. असं अपडेटेड कुणीही व्यक्ती दुर्दैवाने इथं आम्हाला आढळलं नाही. त्यानंतर काही आम्ही जे AIB नाही तर DGCA बरोबर जे काय पत्र व्यवहार केला आणि DGCA आम्हाला जी माहिती पाठवलेली आहे त्याबद्दलचे डॉक्युमेंट घेऊन आम्ही आलो होतो. याच्यात बरंच काही लिहिलंय, पण एक छोटासा विषय सांगतो. FDR म्हणजे मशीन विमानाचं जे आहे ते कशा पद्धतीने वागलं, त्याचे डिव्हाइसेस कशा पद्धतीने वागत होते, हे कुठे रेकॉर्ड होतं ते FDA. तर आम्ही जी मागणी केली होती की अमेरिकेची एखादी एजन्सी, चांगली एजन्सी घ्या, तर आम्हाला या रिपोर्टमध्ये सांगितले. धन्यवाद आपल्या सर्वांचे, मीडियाचे आणि महाराष्ट्राचे. दबाव आल्यामुळे DGCA अमेरिकेची ही जी कंपनी आहे NTSB याला आता याच्यामध्ये घेतलेलं आहे. सांगितलंय की FDR रिपोर्ट डाउनलोड झालेला आहे, फक्त त्याच्यामध्ये कुठे गोंधळ होणार नाही यासाठी फॉरेन्सिक रिपोर्ट सुद्धा आम्हाला पाहिजे असं सांगितलं. आणि त्यानंतर CVR हा जळलाय असं सांगत होते. आनंदाची बातमी आहे, तुम्ही सगळ्यांनी दबाव वाढवला, महाराष्ट्रात तमाम जनतेने दबाव वाढवला आणि CVR जो जळला असं ते म्हणत होते. आता त्यांनी सांगितलंय CVR ची सगळी माहिती ही तिथं आता डाउनलोड झालेली. पण शेवटची लाईन बघितली, त्यांनी सांगितलंय की हा सगळा तपास हा आम्ही क्रिमिनल अँगलनी करत नाही, पण उद्या जाऊन कोणाचा ऍक्सिडेंट होऊ नये या अनुषंगाने करतो. असे सगळे डॉक्युमेंट तिथं दिलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं असं आहे की खराताचा जो अँगल आहे तो अजूनपर्यंत CID हा हाती घेतला नव्हता, त्यामुळे तोही हाती घ्यावा अशी विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे. आता याच्यामध्ये एक फोटो तुम्हाला दाखवतो. हा आहे अजितदादांचं काटेवाडीचं घर. ही ती विहीर आहे, त्याच्याजवळ एक कोणाची तरी शेती आहे. त्या शेतीला हे एक बकरी मारून आणि पूजा करून हे 28 तारखेच्या आधीच तिथं टांगली होती. आता फक्त हाडं आणि काही थोड्या प्रमाणात मांस हे तिथं आहे. आम्हाला जी माहिती कळालेली आहे आणि त्याबद्दलचं आम्ही नमूद केलेलं आहे, बारामतीचा एक छोटा कुठला तरी नेता आहे जो खराताच्या सातत्याने संपर्कात होता आणि अजितदादांच्या जे काही पक्षातले प्रमुख जे नेते आहेत जे खराताच्या संपर्कात होते त्या लोकांबरोबर काही आर्थिक संबंध या छोट्या नेत्याचे आहेत. काटेवाडी हे जे घर आहे त्या घराचे जे काही आपल्याला पगार द्यावे लागतात, पेमेंट करावे लागतात, त्याच्यामध्ये हा छोटा नेता कुठेतरी इन्व्हॉल्ड आहे असं आम्हाला कळतंय. आणि ह्या सगळ्या पूजा हे काटेवाडीच्या घराच्या बाहेरची आणि तिथं सहयोग नावाचं घर आहे त्याच्या बाहेरची पूजा या छोट्या नेत्याच्या माध्यमातून केली असं आम्हाला कळतंय. आम्ही काळ्या जादूवर विश्वास ठेवत नाही, आम्ही भोंदूगिरीवर विश्वास ठेवत नाही. पण या मागचा हेतू काय होता? दादांच्या तिन्ही घराबाहेर म्हणजे एक काटेवाडीचं घर, बारामतीचं घर आणि देवगिरी बंगला या तिन्ही घराच्या बाहेर अशा प्रकारच्या पूजा का झाल्या? मग खराताच्या अकाउंटमध्ये 27, 28 आणि 29 जानेवारीला उलाढाल का वाढली? आणि मग त्याच्याच बरोबर एक कुणीतरी व्यक्ती शेतकरी जेव्हा खराताला 27 का 26 जानेवारीला भेटला होता तेव्हा पवार परिवाराच्या प्रेमापोटी त्या शेतकऱ्याला पवार परिवाराबद्दल सगळं नीट होईल का असं विचारल्यानंतर खराताली त्या एका साध्या शेतकऱ्याला, ते सुद्धा द्राक्षाच्या शेतकऱ्याला असं सांगितलं असं आम्हाला कळालंय की पुढच्या काही दिवसामध्ये पवार परिवारावर फार मोठा आघात नाही तर अडचण होऊ शकते. हे सगळं जे आहे याच्यात पण इन्व्हेस्टिगेशन CID करावं असं आम्ही इथे असणाऱ्या अधिकाऱ्यांना, म्हणजे खुर्चीला तिथं खरं तर सांगितलेलं आहे. इथं मोकळी खुर्ची जी होती त्याला आम्ही विनंती केलेली आहे, पण आमचं डॉक्युमेंट इन्व्हर्ट झालेलं 140 कलमाच्या अंतर्गत माझं जे काही स्टेटमेंट आहे. आणि मग मी सहज गप्पा मारत असताना नाहीतर इतरही सोर्सेसच्या माध्यमातून माहिती केली. मी 4 वेळा आलोय, 3 वेळा आलोय. VK सिंग किती वेळा आणलं गेलं त्याला? एकदा. रोहित सिंग किती वेळा आला? एकदा सुद्धा आला नाही. मग CID खरंच काय करते याचा खऱ्या अर्थाने अभ्यास करण्याची त्या ठिकाणी जरूरत आहे असं मला तरी वाटतं.
त्यामुळे आम्ही कष्ट करून जो FIR आणला त्याच्यावर फक्त तिथं कुठेतरी एन्क्वायरी केली जाणार आहे, इन्व्हेस्टिगेशन केलं जाणार नाही असं दुर्दैवाने त्या ठिकाणी आम्हाला कळतंय. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.